लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पुसदच्या राजकारणात नवनवीन समीकरणाचे सूत्र। नगर परिषद निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे स्वबळाचे अस्त्र। बातमी पुसद येथून। नाशिकच्या पुसद शहराच्या राजकीय वातावरणात नव्या घडामोडींना चालना मिळाली असून वंचित बहुजन आघाडीने आगामी नगर परिषद निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली। तालुकाध्यक्ष संदीप आढाव व जिल्हा संघटक बुद्धरत्न भालेराव यांनी संयुक्तपणे ही घोषणा केली आहे। पुसद शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, स्वच्छ व सुंदर शहर घडवण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी आम्ही सत्तेच्या राजकारणाला पर्याय निर्माण करू, असे यावेळी सांगण्यात आले। पक्षाने 31 नगरसेवक पदांसाठी उमेदवार उभे करण्याचा तसेच नगराध्यक्ष पदासाठी स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराचा निर्णय घेण्याचा संकल्प जाहीर केला आहे। सर्व उमेदवार हे तळागाळातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे, सर्वसामान्य लोकांसाठी धावून जाणारे आणि शहरातील विकासाला गती देणारे असतील, असेही स्पष्ट करण्यात आले। नगर परिषद निवडणुकीत दारू, पैसा आणि गुंडागर्दीच्या राजकारणाला पूर्णविराम देऊन संस्कारशील आणि विकासाभिमुख राजकारण आणण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे। पत्रकार परिषदेला जिल्हा संघटक बुद्धरत्न भालेराव, तालुका अध्यक्ष संदीप आढाव, महासचिव दयानंद उबाळे, राजरत्न लोखंडे, अरुण राऊत आदी मान्यवर उपस्थित होते। तर बंधूंनो, लवकरच नगरपालिकेच्या निवडणुका लागत आहेत, जवळ आलेल्या आहेत। 2 डिसेंबर रोजी पुसद नगर परिषदसाठी मतदान होणार आहे आणि वंचित बहुजन आघाडी एक पुसद तालुक्यातील प्रमुख पक्षापैकी एक पक्ष असल्यामुळे या निवडणुकीला आघाडीकडून यावेळेला नगराध्यक्षाचा एक स्वच्छ प्रतिमेचा जो या भ्रष्टाचाराला पुसदच्या आळा घालेल, इथे जे नगरसेवक निवडून आल्याच्या नंतर फक्त आणि फक्त ठेकेदारी कशी मिळेल याचा प्रयत्न करतात आणि 5 वर्ष त्यांच्या सामान्य नागरिकाकडे पाठ फिरून राहतात, ही भांडवलदारी, ही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी वंचित बहुजन आघाडी शहरामध्ये 31 पैकी 31 जागेवर आपले उमेदवार जाहीर उभे करणार आहे आणि त्याचबरोबर नगराध्यक्षाचा एक सक्षम असा चेहरा देणार आहे। काही बैठका सुद्धा झाल्या आणि त्या बैठकी दरम्यान जे चर्चेमधून समोर आलं, त्यांनी आम्हाला प्रस्ताव सुद्धा मागितला, आम्ही त्यांना प्रस्ताव मागितला, कारण की ते 3 पक्ष अगोदरच एकत्र आहेत। मग 3 मध्ये 4था समाविष्ट करणे त्यांच्या वाटाघाटी झालेल्या होत्या, पण त्याच्यामध्ये 4था समाविष्ट करणे आणि त्या तिघांच्या पैशातून काहीतरी काढून आम्हाला देणे, हा असा त्यांचाही प्रयत्न होता। आम्हीही त्यासाठी तयारच होतो। सन्मानजनक जर आम्हाला जागा दिल्या असत्या तर निश्चितच आम्ही महाविकास आघाडीबरोबर युती करण्यास तयार होतो आणि निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत, मतदानाच्या शेवटमध्ये 17 तारखेपर्यंतही आम्ही सांगू इच्छितो की महाविकास आघाडीकडून जर सन्मानजनक आम्हाला काही मिळालं तर निश्चितच आम्ही महाविकास आघाडीबरोबर युतीच्या तयारीमध्ये कालही होतो, आजही आहे आणि शेवटच्या तारखेपर्यंत सुद्धा राहणार आहोत। पण इथं सांगण्याजोगं आज हे आहे की बैठकी दरम्यान आम्हाला जे सन्मानजनक काही पाहिजे होतं, आम्ही जो प्रस्ताव मांडला तो अजून त्यांच्याकडून स्वीकृत झालेला नाही आहे किंवा त्यावर त्यांची अजून कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे। वेळ फार कमी राहिलेला आहे, म्हणून आज वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर जाण्याचा हा निर्णय घेतलेला आहे। पण शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही त्यांची वाट मात्र निश्चित बघू। तुम्ही किती सीटाची मागणी केली त्यांच्याकडे? ते उपरी नाही सांगायला जाणार आपल्याला, पण एक सन्मान व्हावा, कारण की प्रमुख पक्षामधला एक पक्ष वंचित बहुजन आघाडीचा आहे। महाविकास आघाडीचे जो मतदान विधानसभेला झालं त्या 3 पक्षाला मिळून झालेलं मतदान एवढंच एक पक्षाला वंचित बहुजन आघाडीला मतदान झालं। त्यामुळे सन्मानजनक जर संख्या आम्हाला दिली तर निश्चितच आम्ही त्यांच्यासोबत जाण्यास इच्छुक आहोत। तुम्हाला किती पाहिजे? मांडलेला आहे आमचा प्रश्न, त्यांच्यासमोर मांडलेला आहे, समजू शकत नाही। आपल्यासमोर तो निश्चितच पुढे येणारच तो की आम्ही किती मागितला, त्यांनी किती देऊ केलं, हेही आज नाव उघड होणारच, पण सध्या गुपित ठेवलं तर चांगलं राहील। रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.